सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा, पैनल नंबर 26। सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा, पैनल नंबर 26। यार रिश्तो.com जी काउंसलिंग छा थींदी आहे? अच त ॿुधाए। को भी छोकरो या छोकरी रिश्तो.com जी वेबसाइट ते हिक ॿिए जो प्रोफाइल पसंद कनि था ऐं जे ॻाल्हाइण में हिचकिचाइनि था त रिश्तो.com हुननि जी मीटिंग कराए ॻाल्हि ॿोल खे अॻियां वधाईंदा आहिनि ऐं जे ॻाल्हि ठही त शादी फिक्स। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी। आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज चैनल को जरूर सब्सक्राइब करें। उल्लासनगर महानगर पालिका में कांग्रेस की एक ही नगर सेविका अंजलि साल्वे जी के प्रभाग में 2 करोड़ रुपए के निधि के विकास कार्यों का भूमि पूजन आज कांग्रेस नेता चंद्रकांत हिंदोरे और हुसैन दलवाई जी द्वारा किया गया। सुभाष टेकड़ी बुद्ध कॉलोनी में कंक्रीट रोड, डिफेंस किराना स्टोर के यहाँ पर भी कंक्रीट रोड, छत्रपति शिवाजी महाराज महिला उद्यान का सौंदर्यीकरण, भरत नगर में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर चौक मोटिवेशन पॉइंट का उद्घाटन, रमाबाई अम्बेडकर चौक का भूमि पूजन, साहित्य रत्न अन्नाबाऊ साठे आजी आजोबा उद्यान का भूमि पूजन और पद्मश्री नामदेव डसाल चौक रास्ते का भूमि पूजन, ऐसे अलग अलग विकास कार्यों का भूमि पूजन व लोकार्पण गणमान्यों के हाथों से किया गया। इस अवसर पर कांग्रेस उल्लासनगर शहर अध्यक्ष रोहित साल्वे, अंजलि साल्वे और बड़ी संख्या में वहां कांग्रेस कार्यकर्ता मौजूद रहे। आमच्या नगरसेविका सौ अंजली साळवे यांचा हा मतदारसंघ आहे आणि यांच्या मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं त्यांनी मंजूर केलेली होती। त्या कामांचं भूमिपूजन आज माझ्या हस्ते सन्माननीय हुसेन दलवाईजी माजी खासदार यांच्या हस्ते, मनोज शिंदेजी यांच्या हस्ते आणि तमाम उल्हासनगरमधील प्रतिष्ठित मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत देखणे असे कार्यक्रम झालेले आहेत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चौक झाला आहे। महिलांच्या नावानं सेपरेट बाल उद्यान आणि महिला उद्यान फक्त महिलांसाठी तयार करण्याचं मोठं काम श्रीमती अंजली साळवे यांनी केलेलं आहे। साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने त्या ठिकाणी मोठं गार्डन आणि चौक निर्माण होतो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं एक मोठं सेल्फी पॉईंट एका विभागामध्ये होतो। छत्रपती शिवरायांच्या नावाने या ठिकाणी विकासाचं काम होतं आहे। अशा अनेक विविध अशा योजनांच्या विकासाच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे। आमचे युवा नेता रोहित साळवे यांचे प्रयत्नसुद्धा या कामामध्ये आहेत आणि विशेषतः उल्हासनगरमधील आमचे सर्व काँग्रेस पक्षाचे सन्माननीय सर्व पॅरेंट बॉडीचे आणि सर्व सेलचे पदाधिकारी या सगळ्यांच्या टीमवर्कमुळे हे साध्य झालेलं आहे आणि त्यांना साथ मिळाली। आमचे सगळे मान्यवर या शहरातले यांच्यामुळे त्यांना साथ मिळालेली आहे आणि आज हा कार्यक्रम सगळा भूमिपूजनाचा संपन्न झालेला आहे।
आपण अल्पसंख्याक मंत्री राहिलेले आहात आणि आता भोंगावाद किंवा हनुमान चालिसा याबाबत तुम्ही आता काय याच्यावर आपण काय सांगणार जो हे चालू आहे त्या संबंधामध्ये मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. भोंग्याच्या संबंधामध्ये हे आपला सांस्कृतिक भाग आहे. आपल्याला भोंगा फक्त मशिदीच्या ह्याच्यावर दिसतो अजानच्या वेळेला, जो 4-5 मिनटं चालतो, पण बरेच वेळेला भोंगे सगळ्याच ठिकाणी असतात. सगळ्या सणाला असतात, लग्नाला असतात, पूजेला असतात, उरसाला असतात. भोंगा हा आपल्या संस्कृतीचा भाग झालेला आहे. त्या संबंधामध्ये जर कुणी अशी भूमिका घेतली की भोंगा असूच नाही, तर माझा पाठिंबा आहे त्याला. पण त्या मशिदीवरच्या भोंग्यावर इतकं बोलण्याची काही गरज नाही. ते मुस्लिम समाजाने, आम्ही बऱ्याच मुस्लिम समाजाच्या ट्रस्टच्या लोकांची मिटिंगा घेतलेल्या आहेत आणि मुस्लिम समाजाने 2005ला जो निर्णय यांनी घेतलेला आहे सुप्रीम कोर्टाने, तो निर्णय आम्ही मान्य करू. हे त्यांनी मान्य केलं आणि त्या मानाने त्यांनी डेसिमल आवाजाचं हे असतं यंत्र बऱ्याच ठिकाणी बसवलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आवाज कमी झालेला आहे आणि हा आता मुद्दा राहिलेला नाही. राज ठाकरेचे लक्षात आलेलं आहे. आता गणपती येईल आणि नंतर बरेच सण येतील. त्यावेळेला काय नेमकं करायचं ते त्यांनी ठरवायचं आहे. सर, राज ठाकरेंनी आज पुण्यात सभा घेतली, त्यामध्ये त्यांनी थेट आरोप केला आहे की रसद घेऊन षडयंत्र रचला गेला आहे, कट रचला गेला आहे. त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं? कोणी रसद घेतले? रसद त्यांना चाललेली आहे जोरात. त्या इतरांनी रसद घेण्याचा काय प्रश्न आहे? रसद त्यांनीच मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे आणि त्याच्यातून हे सगळं त्यांचं चाललेलं आहे. हे दुसरे काही मुद्दे नाहीत. भाजपकडे काय किंवा त्यांच्या बी टीम ज्या आहेत त्यांच्याकडे कसलेच मुद्दे नाहीत, हे लक्षात घ्या. इथे बेकारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, लोकांचे असंख्य प्रश्न आहेत, असलेल्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. 3 कोटी लोक असलेल्या नोकऱ्या संपलेल्या आहेत ज्या नोकऱ्या त्याची हे त्या भरल्या जात नाही. शिक्षणाची व्यवस्था संपवत आलेली आहे. संबंध उलटा जो राज्यकारभार चाललेला आहे आणि आता हे आलेलं आहे की रुपयाची किंमतसुद्धा एकदम घटत चाललेली आहे. कधी नवी एवढी घटलेली आहे. अशा अवस्थेत काहीतरी प्रश्न निर्माण करायचा, समाजामध्ये वितुष्ट निर्माण करायचं, हाच त्यांचा धंदा आहे आणि तेवढंच ते करतात. त्याला आता काँग्रेस पार्टी बरोबर उत्तरं देत आहे. सतत हे चालणार नाही. श्रीलंकेमध्ये सुद्धा चाललं नाही, लक्षात घ्या. तिथेही भारतीय लोकांच्या विरोधात आंदोलनं झाली, मुसलमानांच्या विरोधात झाली, ख्रिश्चनांच्या विरोधात झाली. आता सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. खोटं सांगू नका. तिथला प्रेसिडेंट जो आहे तो आता बॅरॅकमध्ये जाऊन राहिलेला आहे. आता आपल्याकडे कोण कोण बॅरॅकमध्ये जातील आपण बघूया. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।